हॅलो स्टुडंट, पहिल्यांदा आपण गूगलमध्ये महा DBT टाकलं की त्यानंतर एंटर करायचं. जी पहिली वेबसाईट होईल त्यावरती लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर या प्रकारे स्क्रीन दिसेल. न्यू रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत अकाउंटच नाही आहे वेबसाईटवरती, त्यांनी न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे, जुनं 11वी-12वीला भरलेलं, त्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक करायचं. आता आपण नवीन युजर ID पासवर्ड तयार करायचं आहे तरी आपण इथे क्लिक करूया. न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती गेलं की इथे ॲप्लिकंट नेम भरायचं आहे. तर आपण इथे जे आधारवरती नाव आहे त्याप्रमाणे डिटेल भरायचं नाव. इथे आधार नंबर, युजर नेम म्हणून मी आधार नंबर टाकतोय. सगळ्यांनी युजर नेम म्हणून आधार नंबरच टाकायचा. पासवर्ड pass@123, एक अक्षर कॅपिटल आणि बाकी स्मॉलमध्ये इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे टाकायचं. इन्स्ट्रक्शन त्यानंतर इथे मेल ID टाकायचा ज्याच्यावरती OTP येईल. शक्यता जो तुमचा मोबाईलच्या प्ले स्टोअरला मेल ID तोच टाकायचा, जेणेकरून कायमस्वरूपी अपडेट मिळत राहतील. गेट OTP केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इथे मेसेज येईल, OTP सक्सेसफुली सेंड टू ईमेल ID. मेल ID ला जायचं. तुम्हाला तुमच्या मेल ID ला OTP आलेला असेल. ईमेल ID सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा स्वतःचा विद्यार्थ्यांनी. त्यानंतर मोबाईलवरती OTP सेंड झाल्याचा मेसेज येईल. जो पण OTP आलेला असेल तो टाकायचा. OTP व्हेरीफाय करायचा. त्यानंतर इथे कॅप्चा भरायचा. त्यानंतर आपण रजिस्टर करेल प्रोसेस करणे. युजर रजिस्ट्रेशन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर